मार्केटसारखी क्रीमी बटरस्कॉच आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि घरच्याच साहित्यात तयार होते। मार्केटपेक्षा सुद्धा भारी म्हणू शकतो आपण, कमी पैशात आणि कमी खर्चात। तर सगळ्यात आधी मी इथं अर्धा लिटर इतकं दूध घेतलंय। दूध उकळून थंड केलेलंच आहे। दुधावरची साय जी असते ती सुद्धा मी इथं घेतलेली आहे। आता त्यामध्ये घालायचे 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर। 1 टेबलस्पूनच घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नको। याने काय होतं, छान असा दाटसरपणा येतो दुधाला आणि दूध पटकन आटलं पण जातं। तर हे पहा, मी अजूनही गॅस चालू केलेला नाहीये, गॅस बंदच आहे। आणि आता त्यामध्येच घालायचं आपल्याला अर्धा कप इतकी मिल्क पावडर, त्याचबरोबर पाव कप इतकी साखर घालायची। आता गॅस चालू करायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं, याच्या गाठी वगैरे राहायला नको। सगळं छान असं एकजीव झालं, हे पहा अजिबात गाठी राहिल्या नाहीयेत। आता मोठा गॅस करून आपल्याला दूध आटेपर्यंत हे छान असं उकळून घ्यायचंय। लक्षात घ्या, हे करत असताना आपल्याला कंटिन्युअस चमचा ढवळत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लोअर जे आहे ते तळाला जाऊन चिकटून बसेल। व्हिपिंग क्रीम न वापरता आज आपण हे आईस्क्रीम बनवतोय। अगदीच घरच्या साहित्यात हे आपलं तयार होणार आहे। तर अजिबात यावरती साई जमायला नको, असं तर ढवळत आपल्याला हे मोठ्या गॅसवर दूध आटवून घ्यायचंय। तर हे पहा, एक 10 मिनिटांमध्येच आपलं दूध हे मस्त असं आटलेलं आहे, बऱ्यापैकी आटलून घेतलंय। आता हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल, ह्यापेक्षा जास्त आटवायचं नाहीये। तर मिश्रण आपलं रेडी आहे, याला संपूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता मोठ्या तळ्याच्या कढईमध्ये किंवा पॅन असेल तर पॅनच घ्या, त्यामध्ये घालायचे अर्धा कप इतकी साखर। कमी गोड आवडत असेल तर पाव कप घेतलीत तरी पण चालेल। हिला हातानेच एकसारखी पसरवायची। गॅसची फ्लेम एकदम लो करायची, अजिबात कुठेच वाढवायचं नाहीये आणि साखर अशीच मेल्ट होऊ द्यायची। त्याला अजिबात हलवायचं नाहीये, डिस्टर्ब करायचं नाही। आपण बेसिकली शुगर कॅरमल करतोय, तर खालनी जशी जशी हीट मिळेल तर खालची साखर थोडीशी वितळायला लागते। आणि लक्षात ठेवा, ही प्रोसेस करत असताना आपल्याला कुठेच गॅस वाढवायचा नाही, एकदम लो हीटवरच करायचे। तर हे पहा, काही सेकंदामध्येच आपली साखर संपूर्णपणे वितळायला सुरुवात झालेली आहे। मस्त कलर आलेला आहे आणि ह्यापेक्षा जास्त शिजवायची नाही, नाहीतर साखरेची जी चव आहे ती करपट लागेल। आपल्याला यामध्ये 1 क्यूब बटरची घालायची आहे। गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि क्यूब नसेल तर 1 मोठा चमचा बटर यामध्ये घातलं तरी पण चालेल। ती यामध्ये मिक्स करून घ्यायची। सगळी एकजीव झाली की त्याच नंतर ह्यामध्ये 1 मुठभर इतके बदामाचे काप घालायचेत। ते नसेल तर शेंगदाण्याचे काप घातलेत तरी सुद्धा चालतं। हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं। पटकन पटकन करायची ही प्रोसेस, एकदम फास्ट करायची, नाहीतर शुगर कडक होऊन जाईल। आता एक बटर पेपर घ्यायचा, त्यावर थोडंसं तूप लावायचं किंवा नाही लावलं तरी पण चालतं। आता ह्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं। ह्याची पातळ लेयर तयार करून घ्यायची आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचं, किंवा तुम्ही पंख्याखाली सुद्धा ठेवू शकता, कारण ह्याला थंड व्हायला थोडासा जास्त टाइम लागतो। थंड झाल्यानंतर पाहूयात, बटर पेपर पासून हे अलगद छान असं मोकळं व्यवस्थित झालेलं आहे। किती छान दिसायला दिसते ना। तर आपलं हे बटरस्कॉचमध्ये जे आईस्क्रीमचे क्रिस्टल्स असतात ते हेच असतात, त्याचेच हे तुकडे आहेत। आणि आता ह्याला बेलण्याने किंवा जे तुमच्याकडे असेल त्याने जाडसर असं वाटून घ्यायचं। फक्त मिक्सरमध्ये फिरवू नका, कारण खूप बारीक पावडर तयार होईल ह्याची, त्यामुळं। तर थोड्या वेळासाठी हे आपण साईडला ठेवून देऊयात। आता एक मिक्सिंग बॉल घ्यायचा आहे, त्याला मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एक अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं। तर इथं मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, जी मार्केटमध्ये मिळते तीच, अगदी सहज उपलब्ध होते ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये। तर तिला थोडंसं असं शेक करायचं, म्हणजे ती व्यवस्थित बाहेर निघते। तर तिला संपूर्णपणे ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। थोडंसं विस्करणे एकजीव करून घेतलं की त्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आणि छान असं फिरवून घ्यायचंय, म्हणजे ते छान असं फेटलं जाईल आणि छान असं फ्लफी होईल। तर मस्त असं आपलं क्रीमी टेक्स्चरवर
ही क्रीम फेटून झालेली आहे. तुम्हाला हँड विस्करने करायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण त्याला थोडासा जास्त वेळ लागेल. नंतर ना त्याच मिक्सरमध्ये आपण जे मागाशी दुधाचं मिश्रण करून ठेवलं होतं ते घालायचं. ते सुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही टेक्स्चर पाहू शकतात किती मस्त क्रीमी झालेला आहे. आता ही फ्रेश क्रीम घेतली, त्यासाठी आपण इथं पाव कप इतकी पिठी साखर घातली. थोडीशी कमी घालायची असेल तरीसुद्धा चालेल. आणि व्हॅनिला इसेन्स घालायचा, मिळालाच तर बटर इसेन्ससुद्धा घालू शकता. पण चवीमध्ये काही फरक पडत नाही, त्यामुळं मिळाला तर मिळाला, नाही तर नाही मिळालं तर व्हॅनिला इसेन्स घाला. आणि थोडासा फूड कलर घालायचा आहे मार्केटसारखं दिसावं म्हणून. 2 ते 3 मिनटं छान असं हे एकजीव करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालूयात आपण घरीच तयार केलेलं बटरस्कॉचचे क्रिस्टल्स. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त क्रीमी टेक्स्चरवर ही आपली आईस्क्रीम झालेलं आहे. आता हिला आपल्याला सेट करायचं आहे. तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं. एअरटाईट कंटेनर नसेल तर एखाद्या डब्यात घाला. त्यावरून प्लॅस्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी वगैरे लावू शकतात, म्हणजे वरून आईस क्रिस्टल्स जे आईस्क्रीममध्ये तयार होतात ते तयार होणार नाहीत आणि मस्त आपलं क्रीमी आईस्क्रीम तयार होईल. आता हे डीप फ्रीझरमध्ये 10 ते 12 तासांसाठी आईस्क्रीम आपण सेट करून घेऊयात किंवा रात्रभर ठेवू शकतात. डीप फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ साठतो तिथे ठेवायचं आहे. मी रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण चेक करूयात आपलं आईस्क्रीम कसं झाली आहे. तर अजिबात साईडने वितळलेली नाही, व्यवस्थित सेट झालेली आहे. अगदी बाजारात मिळते तशीच्या तशी छान आईस्क्रीम इथं आपली तयार झालेली आहे. खूप कमी साहित्यात आज आपण इथं बटरस्कॉच आईस्क्रीम बनवलेली आहे. आईस्क्रीम पार्लरमध्ये जशी मिळती तशीच झालेली आहे. कुठेच इथं क्रिस्टल्स तयार झालेले नाही, बर्फ वरून जमलेला नाही. अगदी मऊ मऊ सिल्की टेक्स्चरची आईस्क्रीम इथे आज आपली बनवून तयार झालेली आहे. नक्की घरी तुम्ही तुमच्या ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.